नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांत काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून, कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात। या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण काळ सुरू होतो। हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो। मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीला येतो। त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत येणं क्वचितच घडतं। मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो। 2026 यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे। बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:14 पर्यंत असणार आहे। तसेच महापुण्य काळ हा 3:13 पासून ते संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे। असा हा 1 तास 51 मिनिटांचा महापुण्य काळ असणार आहे। संक्रांत ही कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणत्या कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, तसेच संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात। संक्रांतीचे आगमन बुधवारी दुपारी 3:13 नंतर होत आहे। यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे। वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूवर आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोने, चांदी, तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालथीची चिन्हे देखील दर्शवली जातात। संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व असते, तर पर्व काळात द्यायचे दान, वस्त्रदान, भांडी, अन्नधान्य, फळे, गाय इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत। तसेच मकर संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे, बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करावेत। संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा, यमुना, गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तिळगुळ, खिचडी आणि ब्लँकेट आणि कपड्यांचे दान देखील देतात। तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तीळ किंवा गुळाचे लाडू वाटले जातात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। मकर संक्रांती काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात। या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जात असते। तसेच हा काळ दानधर्माला खूप शुभ मानला जातो। मकर संक्रांत ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते। तसेच 2026 मध्ये मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते, जो रंग घातलेला असतो तो रंग वर्ज करत असताना, म्हणजे यावर्षी 2026 मध्ये मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वाण देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही। यावर्षी आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे। पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या बांगड्या, पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज करायचे आहेत। 2026 ची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल की पिवळी हळद असेल तर मग हळद वापरायची की नाही? तर हळद ही एक सौभाग्याचा अलंकार आहे, त्यामुळे आपण हळदीचा वापर नक्कीच करू शकतो। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।